महाराष्ट्रातील शिवसेना सत्ता संघर्षावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार निशाणा साधला आहे। अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांवर रोखठोक भाष्य केले। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले की सुप्रीम कोर्टात एका बाजूला एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे भांडत आहेत। या दोघांच्या राजकीय वादात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मध्यस्थींची भूमिका घेत दोन्ही बाजूंचा राजकीय फायदा उचलत आहेत। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावरून निकालाची दिशा स्पष्ट होत असून सुरुवातीला आवश्यक ती काळजी न घेतल्यानेच निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला दिलेले पक्ष आणि चिन्ह यावर एका प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब झाले आहे। या संपूर्ण राजकीय नाट्यांचा आणि न्यायालयीन लढाईचा अंतिम फायदा थेट भारतीय जनता पक्षालाच होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। सुप्रीम कोर्टामध्ये सेनेचं भांडण चाललंय। एका बाजूला एकनाथ शिंदे, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि मधात जे आहे ते अमित शाह बसलाय अशी परिस्थिती आहे। कधी या बाजूचं टाळू लोणी खातोय, कधी त्या बाजूचं लोणी खातोय अशी असणारी अवस्था आहे। या निर्णयाचा निकाल जो कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंटवरनं त्या ठिकाणी दिसतोय आणि अगोदरच्या याच्यामध्ये दक्षता न घेतल्यामुळे इलेक्शन कमिशनने एकनाथ शिंदेना दिलेला सिम्बॉल त्याच्यावरती एका प्रकारचं सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला। आत्ताची अवस्था अशी दिसते की ॲडव्हान्टेज कोणाला असं जर आपण बघितलं तर हा ॲडव्हान्टेज बीजेपीला आहे अशी परिस्थिती आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यातील वाद हा मूलतः पक्षांतर्गत स्वरूपाचा असल्याने तो सिव्हिल न्यायालयाच्या चौकटीतच निकाली निघायला हवा होता, अशी ठाम भूमिका आंबेडकर यांनी मांडली। सिव्हिल कोर्टातली भांडणे सिव्हिल कोर्टातच निपटली पाहिजे असे सांगत त्यांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। या प्रक्रियेमुळे एकमेकांना फसवण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला। आदर्श आहे की त्यांना मिळू शकत नाही अशी परिस्थिती आहे का? काही सुप्रीम कोर्टाने अगोदरच निर्णय दिलाय की तो एकनाथ शिंदेला दिलेला आहे म्हणून हा जजमेंट दिलेला आहे। आता ते आम्ही चुकलो असं कसं म्हणणार? हे 29वी ज्यावेळी 29 ज्यावेळी दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की यांची राजकीय पक्षांची भांडणं झाली तर ती इलेक्शन कमिशन डिसाईड करेल असं कुठेही म्हटलेलं नाही। त्याच्यामुळे सिव्हिल प्रोसिजर कोड जो आहे तो सिव्हिल प्रोसिजर कोड असं म्हणतं की सिव्हिल भांडणं झाली तर सिव्हिल कोर्टाकडे तुम्ही ती सोडवली पाहिजे। फ्रॉड चाललाय सुप्रीम कोर्टाचा आणि इलेक्शन कमिशनचा। पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर यांनी इतरही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला। शिवसेनेचे प्रश्नचिन्ह गोठवले जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले। तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमेरिकेत नोंदणीकृत असून भारतात नोंदणीकृत नाही या विडंबनाकडे लक्ष वेधले। याशिवाय मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्या मागे असलेले मराठा समाजाचे नेते भविष्यात ओबीसी मतांच्या गणितांमुळे त्यांच्यासोबतच राहणार नाहीत असा दावाही त्यांनी केला। सिम्बॉल फ्रीज झाल्यामुळे दोघाही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात लढावं लागेल अशी परिस्थिती आहे। सिम्बॉल नसल्यामुळे या दोघांकडे असणारे आमदार आणि खासदार टिकतील का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून मी म्हटलं की हे ॲडव्हान्टेज अमित शाह बीजेपी अशी आहे। जर सिम्बॉल फ्रीज झाला तर या दोन्ही पक्षामधले आमदार आणि खासदार हे बीजेपीकडे पळाल्याशिवाय राहणार नाहीत अशी परिस्थिती आहे। मराठा आंदोलन फिकं पडेल एक असं मी त्या ठिकाणी मानतो। जरांगेनं ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे
ते सगळेजण त्याच ताकदीने जरांगेला पाठिंबा देतील का? कारण का ओबीसीच्या मताशिवाय जिंकून येता येणार नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्या मतं डिसाईड करतील का हा इच्छा ते विडंबन असं आहे की RSS इथे रजिस्टर्ड नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे RSS अमेरिकेमध्ये रजिस्टर्ड आहे. त्यांना तिथे गरज पडली रजिस्टर करायची, पण त्यांना भारतीय नागरिक आहेत, त्यात मोहन भागवत भारतीय नागरिक आहेत का की पाकिस्तानी नागरिक आहेत, ती तपासण्याची वेळ आलेली असं मी त्या ठिकाणी म्हणतो. थँक्यू.